दिलेला आहे. सुरुवात आपण बघणार आहोत. होय, गेलेलं पावसाचं वातावरण पुन्हा येणार असल्याने शेतकरी आता सध्या स्थितीला आश्चर्यचकित झालेले आहेत. पण बघा, हे पावसाचं वातावरण कोणत्या जिल्ह्याला धडकणार आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जोर बघायला मिळेल, एप्रिल महिन्यामध्ये आणखीन पुढच्या कोणत्या तारखेला पाऊस येण्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत, संपूर्ण माहिती बघण्याचं आपण काम करणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. होय, आता जे पावसाचे ढग तयार होत आहेत यामध्ये प्रचंड विजा वगैरे आपल्याला बघायला मिळतात. गारांचं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे. आतापर्यंत जे पावसाचे ढग ज्या पण जिल्ह्याकडे सरकले होते त्या ठिकाणी पावसामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात गाराचं वातावरण दिसून आलेलं होतं. गारा पडलेल्या होत्या. बघा, आता पुन्हा एकदा मोठं पावसाळी क्षेत्र राज्याला धडक देणार आहे. आता राज्यामध्ये पावसाला जे आहे ते आपल्याला काही भागामध्ये सुरुवात देखील बघायला मिळणार असून नेमका काय अंदाज आहे आणि पावसाचे नेमके कोणते असे ढग महाराष्ट्राकडे येत आहेत की त्यामुळे राज्यावरती पुन्हा एकदा आसमानी संकट मानलं जात आहे. तर चला संपूर्ण माहिती बघणार आहोत. यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज बघायला मिळेल. नेमका पाऊस कधी येऊ शकतो, हवामानाचा अंदाज काय आहे, संपूर्ण माहिती बघायला मिळेल. तर चला पाहूयात. त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील. तर चला पाहू. होय, बघा, वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे. आलेल्या माहितीनुसार आता राज्यामध्ये पावसाची शक्यता तर आहे, तर येणाऱ्या मोठ्या संकटाची पूर्वसूचना आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण की आता काही बातम्या इतर आपल्याला सोशल मीडियावरती दिसून येत आहेत की 1000 किलोमीटरचा मोठा ढग हा राज्याच्या दिशेने येतोय. मग ते नेमका ढग कुठे आहे, खरंच तो ढग राज्याच्या दिशेने येतोय का, याची माहिती पण तुम्हाला पुढे देणार आहे. आणि असं अवकाळी पावसाचं प्रमाण का वाढत आहे, राज्यामध्ये पावसाचा धोका का वाढलेला आहे, ही पण माहिती बघण्याचं काम करणारच आहोत. यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. बघा, आता या रखरखत्या उन्हात अचानक आभाळ मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. हवामान खात्याने आणि जागतिक मॉडेल्सने देखील आता असे काही संकेत दिले आहेत की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे. नेमकं काय संकट येत आहे, नेमका पाऊस कसा आहे, कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि सर्वात म्हणजे हा पाऊस तुमच्या पिकांचं नुकसान करेल का, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. बघा, एकंदरीत परिस्थिती पाहता उन्हाळ्याच्या या स्थितीमध्ये अचानक पावसाचे मोठे प्रमाण वाढलेले आहे. काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस ऐन उन्हाळ्यामध्ये होताना बघायला मिळत आहे. मागच्या दिवसापूर्वी जे पावसाचं वातावरण राज्यामध्ये सुरू होतं ते तर सगळ्यांनी बघितलं. गारपीट, वारा, विजा पडण्याचं प्रमाण, तुफान पाऊस, अक्षरशः नदी नाल्यांना पाणी आल्यासारखी परिस्थिती मागच्या काही दिवसापूर्वी झालेली होती. मागचा 1-2 आठवडे जर परिस्थिती पाहायला गेली तर त्या आठवड्यांमध्ये काही ठिकाणी तर नद्यांना पाणी येईल, बंधारे भरतील अशा पद्धतीचा पाऊस झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळेस बीड जिल्ह्यात खूप नुकसानकारक पाऊस झाला. त्यानंतर आलेला आत्ताचा जो अवकाळी पाऊस होता तो पाऊस बीड, धाराशिव असेल, परभणी असेल, धोधो पाऊस बरसलेला होता. अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात पण पावसाने तुफान हजेरी लावली. शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस केज तालुक्यातील देखील बऱ्याच भागात झाला होता. बीड जिल्ह्यात देखील झालेला होता. आणि आता उन्हाळ्यात येणारे अवकाळी पाऊस पण शेतात पाणी साचेपर्यंत, नद्यांना पाणी येईपर्यंत का होत आहेत आणि आता जे मोठे पावसाचे ढग महाराष्ट्राकडे येते ते नेमके आता कोणत्या जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात ते सरकणार असून कोणत्या जिल्ह्यात मोठा पावसाचा अंदाज आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की राज्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण बदलणार आहे. विजांचा कडकडाट व तुफान स्वरूपाचा पाऊस हे आपल्याला दिसून येऊ शकतं. हा पाऊस केवळ गारपीट घेऊन येणारा नाही, तर यामध्ये वादळी वारा देखील आहे. विजांचं प्रमाण खूप आहे आणि हे ढग खूप मोठमोठे गडगडाटे पावसाचे ढग आहेत. यामुळे विजांपासून आपलं संरक्षण करणं हे आपलं कामच आहे. कारण यामध्ये विजा खूप असल्यामुळे शेतकऱ्यांना पहिली काळजी घ्यायची आहे ते म्हणजे आपले जनावरे योग्य त्या ठिकाणी बांधणे गरजेचं आहे. ज्या ठिकाणी योग्य निवारा असेल, पाऊस लागणार नाही, वाऱ्याचा जे आहे ते फटका काही बसणार नाही, अशा ठिकाणी जे आहे ते जनावरांना बांधण्याची सोय करावी. कारण की यामध्ये विजा, वारा, गारा असणारे हे अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळत असतात. याच एप्रिल महिन्यामध्ये अवकाळीचं संकट असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. आणि हा अवकाळी पाऊस फक्त अवकाळी नाही, तर यामध्ये वारा पण खूप आहे, गारा पण खूप आहेत आणि विजा पण खूप आहेत. आणि हे पावसाचे ढग खूपच गडगडाटे आणि मोठमोठे पावसाचे ढग हे बऱ्याच जिल्ह्यामध्ये सरकणार आहेत. मग हे पावसाचे ढग नेमके
कोणत्या जिल्ह्याकडे जाणार आहेत, ते जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची पण नावं सांगतो. जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण जिल्ह्यात पावसाचा अंदाज असू शकतो, पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. ही पण गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर अशी माहिती समजून जाईल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पावसाचा अंदाज आता कोणत्या तारखेला आहे, आज आहे किंवा उद्या आहे. पावसाचा जो मोठा ढग सरकत आहे तो महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे का, आणि खरंच 1000 किलोमीटर एवढा लांबीचा ढग आहे का, याची देखील माहिती तुम्हाला मी आता लगेच दाखवणार असून राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा. गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की अवकाळीने काय अवस्था केली होती, पण यंदाचं संकट त्यापेक्षाही मोठं असल्याचं बोललं जात आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असो किंवा इतर कोणता भाग असो, पावसाचा अवकाळीचा अंदाज वाढत चाललेला आहे. मोठे पाऊस होण्याची शक्यता वाढलेली आहे. मग चला कुठे कसा पावसाचा अंदाज आहे, संपूर्ण माहिती आता आपण बघण्याचं काम करूयात. तर बघू शकता, आता गेल्या वर्षी आपण पाहिल्याप्रमाणे आता गेल्या वर्षी पण खूप भयानक परिस्थिती बघायला मिळाली. यामध्ये ऐन पावसाळ्यामध्येच अति प्रमाणात पाऊस झाला, प्रचंड विजा, तुफान, गारपीट अशा प्रकारची परिस्थिती बघायला मिळाली. गेल्या वर्षीची परिस्थिती बघता यावर्षी पण वातावरण वेगळंच बघायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये धो पाऊस पडत आहेत. बीड जिल्ह्यापासून ते इतर कोणत्याही जिल्ह्यापर्यंत मुसळधार पाऊस अवकाळीची आपल्याला बघायला मिळतात. बघा, आता मराठवाड्यातील बरेच भाग हे दुष्काळी म्हणून पहिले ओळखले जायचे, पण आता याच भागामध्ये खूपच पाऊस पडत आहे. जो पाऊस कोकणात पडला नाही तो पाऊस इकडे दुष्काळी भागात झाल्याने शेतकरी हैराण झाले. मोठ्या प्रमाणामध्ये तुफान पाऊस झाले. पण बघा, आता जो पाऊस येत आहे तो नेमका पाऊस कसा आहे, किती विशाल मोठे ढग येत आहेत का, आणि नेमके पावसाचे वातावरण कोणत्या जिल्ह्यात अचानक वाढणार आहे. बघा, आता संपूर्ण रिपोर्ट आपण बघत आहोत. आलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता आता वाढलेली असून महाराष्ट्रामध्ये आता पावसाचा अंदाज बघायला मिळतोय. होय, आता यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण जिल्ह्यात पावसाचा मोठा अंदाज राहू शकतो. बघा, आता पुढचे 48 ते 72 तास देखील महाराष्ट्रासाठी अतिशय संवेदनशील आहेत. वाऱ्याचा वेग देखील बघायला मिळू शकतो. मराठवाड्यात देखील पावसाची तीव्रताही आपल्याला बघायला मिळू शकते. स्कायमेटच्या मध्ये आता हा पाऊस कशा पद्धतीने वाढत आहे, याची कारण काय आहेत, हे पण अंदाज वर्तू लागलेले आहेत. बघा, आता वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाचं आता जी संतुलन बिघडण्याचं कारण म्हणजे वृक्षतोड आहे. वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गाचं संतुलन पूर्णपणे बिघडू लागलेलं आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचं वातावरण आधीच्या सारखं राहिलेलं नाही. आधी कसं थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण दिसायचे, पण आता तशी काही राहिली नाही. आता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण वाढलेलं आहे. तर चला संपूर्ण माहिती आता तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. जर यादीमध्ये आता इकडे बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या भागात देखील तुफान मोठा पाऊस बघायला मिळू शकतो. मोठा वादळी पाऊस बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटामध्ये आता गारपिटीचा पण अंदाज वर्तवण्यात आलेला असून तीव्र पावसाची व्याप्ती आता वाढत जाणार आहे. कोणत्या तारखेला कसं वातावरण राहू शकतं याबद्दलची सविस्तर माहिती बघूयात. आणि याच एप्रिल महिन्यामध्ये तुफान मोठे पाऊस, शेतामध्ये पाणी साचणारे पाऊस नेमके कोणत्या जिल्ह्यात पडणार आहेत त्याबाबतचा काय अंदाज जाहीर झालाय का, ती पण माहिती थोडक्यामध्ये आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. होय, आता एक अंदाज नाही तर मोठमोठे अंदाज जाहीर झालेत. आता सतर्क राहणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, आपले आणि आपल्या आसपासचे जे जनावरांचे असतात त्यांची काळजी घेणं आता गरजेचंच आहे, कारण की विजा खूप मोठ्या प्रमाणात या ढगांमध्ये आहेत. आणि हे जे पावसाचे आता ढग येत आहेत, हे ढग पूर्णपणे मोठमोठे ढग बघायला मिळत आहेत. जर आता थोड्याफार प्रमाणात आभाळ दिसलं तर त्यामधूनच एवढा पाऊस पडू शकतो की शेताच्या बाहेर पाणी निघेल किंवा नदींचे बंधारे भरतील. अशा प्रमाणातले हे ढग असतात. त्यामुळे कधी कुठे किती जास्त अचानक पाऊस होईल ह्याचा अंदाज लावता येत नसतो. बघा, सध्या जरी ऊन वाटत असलं तरी अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर झालेला आहे. बघा, येत्या 48 तासात पाऊस कोणत्या जिल्ह्यात येणार आहे का, पावसाला उद्यापासून सुरुवात होणार आहे का, नेमका काय अंदाज आहे, आणि जो 1000 किलोमीटर मोठ्या लांबीचा ढग आहे त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावरती सुरू आहे. त्यामागची माहिती नेमकी खरी काय आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. खरंच तो ढग महाराष्ट्राकडे येणार आहे का, तशा प्रकारचा खरंच ढग तयार झालेला आहे का, संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. याकरिता आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. तर चला संपूर्ण माहिती आपण बघूयात.
बघा आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे तुम्हाला घाबरवणे नसून तर तुम्हाला सतर्क करणे आहे। जर तुमची पिके उघड्यावर असतील ती प्लॅस्टिकने झाकून ठेवा। विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका। मोठं वादळी संकट तयार होत आहे, तुम्हाला आता काळजी घेणं गरजेचं राहील। तुमच्या भागात सध्या वातावरण कसे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याची आता नेमकी काय माहिती आहे, कसा पाऊस राहू शकतो, आता ती माहिती मी देण्याचं काम करणार असून लक्ष देऊन हा व्हिडिओ आता बघत चला। सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होणार असून उकाडा देखील वाढलेला आहे। होय, आता सध्या स्थितीला तुम्ही अनुभवत असलेलं हे ऊन, हे उकाडा हा एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता तर नाही ना। आज सकाळी जेव्हा हवामान उपग्रहाचे फोटो समोर आले तेव्हा शास्त्रज्ञांचे देखील जे आहे ते धाबे दणाणल्याचं दिसून आलेलं आहे। एका बाजूला अंगाची लाही करणारी उष्णता आणि दुसऱ्या बाजूला आभाळातून येणारा जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये विजांचा कडकडाट, अशा प्रकारची स्थिती बघायला मिळते। बघा आता मोठमोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञांना आश्चर्य का वाटत आहे, त्याचं कारण म्हणजे उन्हाचा कडाका, एवढं ऊन वाढत आहे। भारतातील काही भागामध्ये अति तापमान वाढत असल्यामुळे खूपच भयानक परिस्थिती निर्माण होत आहे। घराच्या बाहेर पडणं अवघड झालेलं आहे। अशी भयानक परिस्थिती दिसून येत असल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। बघा नेमका आता या पावसाचा अंदाज कसा आहे, कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, तर चला त्या जिल्ह्यांची आता तुम्हाला नावं सांगतो। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मोठं पावसाचं वादळी वातावरण काही जिल्ह्यांमध्ये देखील आता थैमान घालू शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लागू शकते। यामुळे शेतकऱ्यांनी आता सतर्क पण राहायचं आहे। बघा आता आपण जर पाहायला गेलं तर हवामान खात्याच्या माहितीनुसार आग्नेय अरबी समुद्र ते उत्तर अंतर्गत कर्नाटक पर्यंत एक द्रोणीय स्थिती आता तयार झालेली आहे। आता तुम्ही म्हणाले या रेषेचा आणि आपल्या पावसाचा संबंध काय, तर ही वाऱ्याची चक्रीय स्थिती मराठवाड्याला टार्गेट करत असल्याचं देखील बऱ्याच जणांकडून सांगण्यात येत आहे। समुद्र खवळलेला असताना त्याचा परिणाम विदर्भाच्या तापमानावर का होतोय असे प्रश्न तुमच्या मनात असतील, पण याचे पण कारण बघण्याचं काम करणार आहोत। बघा आता पावसाची वेळ येत आहे, पाऊस आपल्या जवळ येत आहे। हा पाऊस विजांसहित धो आपल्याला बघायला मिळणार असून गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला असून सगळ्या जणांनी आश्चर्यचकित राहण्याची देखील आता गरज आहे। तर चला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं तुफान धडकणार आहे, कुठे तुफान पावसाचा अंदाज राहणार असून विजांसहित पावसाचा अंदाज हवामान विभागाने कुठे वर्तवलेला आहे, नेमकी काय स्थिती आहे आणि खरंच तो मोठा पावसाचा विशाल ढग महाराष्ट्राला धडक देणार असून तो डायरेक्ट खरंच पाऊस देणार आहे का, याबद्दलची पण माहिती आता मी तुम्हाला देणार असून आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला आता संपूर्ण हवामानाचा सविस्तर अंदाज सांगतो। नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आपलं थैमान घालू शकतो याबद्दलची आता सविस्तर माहिती बघायला मिळेल। तर चला पाहूया। बघा आलेल्या माहितीनुसार आता विचार जर केला तर मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज आहे। अवकाळी पावसाचे सावट पुन्हा एकदा महाराष्ट्राला धडकत आहे। होय, पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे। हवामान खात्याचा इशारा बघायला मिळत असून आता हवामान खात्याने बऱ्याच विभागाला आता इशारा दिलेला आहे। त्या माध्यमातून विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे, म्हणजेच की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आणि काही ठिकाणी विजांसह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। बघा यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे हे आपण बघणार आहोत। दक्षिण मध्य महाराष्ट्र यामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे। एवढंच नाही तर आता मराठवाड्याच्या देखील भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी आश्चर्यचकित झालेले आहेत। विजांसहित धो पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। बघा आलेल्या माहितीनुसार आता नेमका पावसाचा अलर्ट कोणत्या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात आहे, तर बघा प्रामुख्याने सातारा जिल्हा असेल। सातारा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं। या ठिकाणी मोठा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। पुढचा जिल्हा कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज राहणार आहे। कोल्हापूर असो किंवा त्याच्या आसपासचे ईश्वरपूरचे देखील भाग असतील, तालुके असतील, त्याही ठिकाणी पावसाचा हवामान विभागाचा तुरळक ठिकाणी अंदाज आहे। त्यानंतर सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह पाऊस पडू शकतो। विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते। त्यामुळे सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। हा पाऊस विजांसहित धो राहणार असून शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणात सतर्क राहणं गरजेचं असून तुफान पावसाचं संकट आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि विजांचं प्रमाण देखील अधिक राहणार असून शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं देखील आता जे आहे ते काम करावं। मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता काही ठिकाणी बघायला मिळेल। हा पाऊस तुरळक ठिकाणी राहणार असून विजांसह आपल्याला पावसाचा अंदाज
बघायला मिळू शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे। हा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या ठिकाणी विजांसह तुरळक भागात पाऊस पडू शकतो असं म्हणणं आहे। ही गोष्ट देखील लक्षात घ्या आणि हा अंदाज आहे, अंदाज म्हणूनच लक्षात घेणं पण गरजेचं राहील। नाहीतर तुम्ही म्हणाल की आता आमच्या जिल्ह्यात पाऊस सांगितला म्हणजे आमच्या गावात आज पाऊस येणारच, तर तसं नाही। अंदाज म्हणजे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असतो। पाऊस सांगितला म्हणजे प्रत्येक भागात पडेल असं नसतं, काही ठिकाणी पडू शकतो असा अंदाज असतो। ही पण गोष्ट लक्षात घ्या। धन्यवाद।